भावाच्या मार्कशीटवर खाडाखोड केल्याच्या क्षुल्लक कारणावरून बापानंच 9 वर्षाच्या पोटच्या मुलीला संपवलाय. होय, तुम्ही जे ऐकतात ते खरंय. ही घटना घडली आहे दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे. जाणून घेऊयात या घटनेचा धक्कादायक घटनाक्रम. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज. झालं असं की पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे इथे हनुमान वस्ती आणि इथेच राहणारं चव्हाण कुटुंब. शांताराम चव्हाण, त्याची 2 मुलं संस्कार, अनामिका आणि त्यांची सावत्र आई चिंकू भोसले असं हे कुटुंब राहत होतं. संस्कार इयत्ता 4थीच्या वर्गात शिकायचा आणि अनामिका ही 3रीच्या वर्गात शिक्षण घेत होती. हे दोघेही शाळेत खूप हुशार, पण संस्कार आणि अनामिकाचा वार्षिक निकाल लागला. संस्कारला प्रत्येक विषयात A ग्रेड मिळाला आणि अनामिकाला B ग्रेड मिळाला होता. या मिळालेल्या ग्रेडवरून तो अनामिकाला चिडवू लागली, माझा पहिला नंबर आलाय, तुला कमी मार्क पडले. त्यानंतर या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. आता दादा मला चिडवतोय, मग मी त्याच्या मार्कशीटवर A1 ग्रेडचं B1 ग्रेड करून मी दादापेक्षा हुशार आहे असं दाखवून देऊ, असं अनामिकाच्या मनात विचार आला आणि तिने मार्कशीटवर खाडाखोड केली. त्यानंतर पुन्हा या दोघांमध्ये भांडण झालं. त्यावेळी त्यांचे वडील शांताराम हा काही घरी नव्हता. दुपारी शांताराम 3 वाजता घरी आला तेव्हा तो दारू पिलेला होता. संस्कारने झालेला वाद त्याला सगळा सांगितला आणि शांतारामला त्या गोष्टीचा राग आला आणि याच रागाच्या भरात त्यानं अनामिकाला मारहाण करायला सुरुवात केली. आणि या रागाच्या भरात त्याचं भिंतीवर लटकलेल्या लाकूड तोडायच्या मशीनकडे लक्ष गेलं. त्याने ते मशीन चालू केलं आणि अनामिकाच्या गळ्यावर धरलं आणि हळूहळू ते मशीन तिच्या गळ्यावर आरपार गेलं. तिचा गळा चिरला गेला आणि तिच्या शरीरातून रक्ताचे पाठ वाहू लागले आणि यातच तिचा जीव गेला. तरी सुद्धा शांताराम काही शांत बसला नाही. त्यानं अनामिकाच्या छातीवर, पायावर, पाठीवर कटरनं वार केले आणि या जखमांमधून रक्त वाहत असताना देखील शांताराम तिला मारतच राहिला. अनामिकाची सावत्र आई तिथेच उभी होती, पण तिने शांतारामला रोखण्याचा अजिबात प्रयत्नच केला नाही. शांतारामचा राग शांत झाल्यावर त्याच्या लक्षात येताच त्यानं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी त्यानं एक बनाव रचला. त्यानं अनामिकाचा मृतदेह साड्यांमध्ये गुंडाळला आणि पेटवून दिला. त्या आगीत अनामिकाचा मृतदेह जळत राहिला. त्यानंतर त्यानं ही आग वाढवू दिली आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली. माझ्या घराला आग लागली आणि आम्ही सगळे बाहेर आलो, पण अनामिका घरातच राहिली असं तो लोकांना सांगू लागला. आणि त्यानंतर 4 मे रोजी दौंड पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि तपासासाठी पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अनामिकाचा अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढला आणि तो तपासासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी शांतारामची चौकशी करायला सुरुवात केली. घराला आग लागताच आम्ही बाहेर आलो, पण अनामिका घरातच राहिली असं त्यानं पोलिसांना सांगितलं. पोलिसांना त्याच्या बोलण्यावर संशय आला आणि त्यानंतर पोलिसांनी शेजारच्या लोकांकडे चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यानंतरही पोलिसांचा संशय आणखीनच बळकावला आणि चौकशीसाठी पोलिसांनी शांताराम आणि चिंगू यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर शांतारामनं पुण्याची कबुली दिली. मुलाच्या मार्कशीटवर अनामिकाने खाडाखोड केल्यानं मीच तिची हत्या केली असं त्यानं पोलिसांना सांगितलं. या घटनेनं दौंड तालुका हादरला असून या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस करताय. या घटनेमुळे एक बाप असा वागू शकतो यावर विश्वास बसणं जरा कठीणच आहे.